हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करूया. आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्यापासून सुरू होणार आहे आपला अधिक मास, म्हणजेच की आपला धोंड्याचा महिना. त्या महिन्याला आपण पुरुषोत्तम मास सुद्धा म्हणत असतो. तर हा महिना आपल्या विष्णू भगवानाला समर्पित आहे. तर आपण सगळेजण नैवेद्य वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य बनवून त्या नैवेद्यावर आपण विष्णू भगवानाला नैवेद्य दाखवत असताना तुळशीचं पान ठेवत असतो. तर हे तुळशीचं पान आपल्याला का ठेवायचं आहे त्याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे. तर स्किप न करता शेवटपर्यंत माहिती पाहायची आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि हो, तुमच्याकडून ही चूक होते का त्याबद्दल पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आपण सगळेजण जेवणाच्या आधी देवाला रोज नैवेद्य अर्पण करत असतो. त्यावर आठवणीने आपण तुळशीचे पान ठेवतो. देव आणि भक्त याच्यातील नात्यात नैवेद्य हा एक अत्यंत महत्त्वाचं काम आहे. अन्न अर्पण करणे म्हणजे नैवेद्य नाही, तर त्यामागे एक शास्त्र आणि शुद्ध भाव आहे. देवाला नैवेद्य अर्पण करणे म्हणजे अर्पण करणाऱ्या योग्य जे अन्न असते त्याला नैवेद्य आपण म्हणत असतो. सोप्या भाषेत सांगायचं तर ईश्वराला अर्पण करता येण्यासारखी कोणतीही खाद्यवस्तू म्हणजेच नैवेद्य होय. जसं की आपण देवापुढे थोडीशी साखर ठेवतो किंवा गूळ ठेवतो, शेंगदाणे ठेवतो, कोणताही नैवेद्य त्याला आपण नैवेद्यच म्हणत असतो. खाद्यवस्तू म्हणजेच नैवेद्य होय. आपल्याला तो नैवेद्य खाता येईल आणि पिता येईल अशा आपण नैवेद्य देवासमोर आपण ठेवत असतो. प्रत्येक देवतेची एक विशिष्ट आवड असते, ज्यानुसार त्यांना आपण नैवेद्य अर्पण करत असतो. भगवान विष्णूला दूध भात खूप प्रिय असते, म्हणून आपण दूध भात ठेवत असतो आणि त्यावर आपण तुळशीचं पान ठेवत असतो. गणपती बाप्पाला जे प्रिय असतात ते म्हणजे मोदक किंवा गुळ खोबरे असा आपण नैवेद्य त्या देवाला ठेवत असतो. गणेशांना सूर्यदेवाला असतो तो म्हणजे गुळ भात आणि आदिशक्ती देवीला असतो तो गोडाचा सांजा म्हणजे शिरा, श्रीखंड, खीर या प्रकारचे आपण नैवेद्य ठेवत असतो. सर्व देवदेवतांसाठी आपण नैवेद्य ठेवतो तो म्हणजे दूध आणि साखर, फळे अशा गोष्टी आपण नैवेद्यामध्ये ठेवत असतो. आणि त्या नैवेद्यावर आपण तुळशीचं एक पान आवर्जून ठेवत असतो. नैवेद्य दाखवताना केवळ ताट समोर ठेवणे पुरेसे नाही, तर त्यामागे एक ठराविक अशी विधी आहे. देवासमोर आपल्याला एक चौकोनी काढून घेऊन त्यात आपल्याला नैवेद्य ठेवायचे असते. नैवेद्य ठेवण्यासाठी आपल्याला सोन्याचं, चांदीचं, तांब्याचं असे आपल्याला पात्र घ्यायचे आहेत. नैवेद्य नेहमी देवाच्या उजव्या हाताला ठेवायचा असतो. डाव्या बाजूला ठेवलेला नैवेद्य खाण्यास अयोग्य मानला जातो. तुळशी पत्र ठेवणे आपल्या नैवेद्याच्या ताटावर अनिवार्य असते, आपण ठेवतच असतो. तर यामुळे याचा अर्थ असा होतो की माझा या अन्नावरील अधिकार संपला आहे, आता हे सर्व तुझे आहे, हा त्यागभाव व्यक्त होत असतो. म्हणून आपण तुळशीचं पान हे आपल्या नैवेद्याच्या ताटावर आपण ठेवत असतो. नैवेद्य दाखवण्याच्या पूर्वी तुळशी पत्राने आणि दुर्वाने किंवा पुष्पाने आपल्याला त्यावर पाणी शिंपडून घ्यायचं असते, तो शुद्ध करून घ्यायचा असते. त्यानंतर आपल्याला पात्राभोवती डावीकडून उजवीकडे पाणी सोडून मंडल करायचे असते, म्हणजे चौकोन आपल्याला करायचं असते. मंत्राचा उच्चार करत आपण देवाला तो घास भरवायचा आहे. तर मंत्र असा राहणार आहे: प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा असा आपण मंत्र म्हणत देवाला आपण तो नैवेद्य आपल्याला द्यायचा आहे, म्हणजेच खाऊ घालायचा आहे. हा विधी करताना आपला डावा हात हृदयाजवळ असला पाहिजे आणि मान थोडी झुकलेली असावी. शेवटी संबंधित देवतेचे नाव म्हणजेच आपण ज्या देवाला आपण नैवेद्य दाखवत आहोत त्या देवाचं आपल्याला नाव घ्यायचं आहे, समर्पित करायचा आहे. तो नैवेद्य ताम्हणात पाणी आपल्याला सोडून टाकायचं आहे. अनेकांना नैवेद्य आणि प्रसाद यात खूप गोंधळ होत असतो. तर जोपर्यंत आपण अन्न देवापुढे अर्पण करत नाही तोपर्यंत तो नैवेद्यच असतो. अर्पण विधी पूर्ण झाल्यावर त्या अन्नाचे रूपांतर होत असते ते प्रसादामध्ये. त्यामुळे देवाला प्रसाद दाखवतो असे न म्हणता देवाला आपण नैवेद्य दाखवतो असे म्हणून आपण ते नैवेद्य आपल्या देवांना दाखवायचा आहे. नैवेद्य दाखवल्यावर तो लगेच स्वतः खाऊ नये किंवा इतरांना वाटू नये. थोडा वेळ तो देवापुढे तसाच ठेवायचा आहे. थोड्या वेळाने सर्वांना तो नैवेद्य म्हणजेच की प्रसाद वाटप करायचा आहे. जर परिस्थितीमुळे प्रत्यक्ष नैवेद्य आपल्याला जर दाखवणं शक्य नसेल तर तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, तर मानस पूजा आपल्याला करायची आहे. ती खूप श्रेष्ठ मानली जाते. मनामध्ये चित्र उभे करून ईश्वराला नैवेद्य अर्पण केल्याने भक्ताची एकाग्रता वाढत असते आणि ईश्वराशी एकरूपता साधली जाते. या पद्धतीमुळे आपले मन शांत होते आणि देह हेच देवाचे मंदिर आहे याची प्रचिती आपल्याला येते. नैवेद्य हे केवळ अन्नाचे ताट नसून ती भक्ताची ईश्वर प्राप्ती असलेली कृतज्ञता आहे. अन्नाचा महानैवेद्य असो वा साधी फळे, त्यामागील भाव हाच ईश्वर स्वीकारत असतो. बघा, आता तुम्हा सगळ्यांकडून जर ही चूक जर होत असेल तर ती चूक आत्ताच तुम्ही थांबवा. तुम्ही नैवेद्य दाखवत असताना कोणत्याही पूजेमध्ये तुम्ही श्री गणपती बाप्पाची पूजा आपण करतच असतो, कारण त्यांच्या पूजेशिवाय कोणतीही पूजा पूर्ण होत नाही. तर त्यावेळेस तुम्ही नैवेद्य दाखवताना एकच ताट दाखवता का? तर असं करत असाल तर ही चूक तुम्ही आत्ताच थांबवा. दुसरा नैवेद्य जो आहे तो नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पाला
दाखवायचा आहे, ज्यामध्ये की तुळशीचं पान राहणार नाही असा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. आणि ज्या नैवेद्यामध्ये तुळशीचं पान आहे तो नैवेद्य आपल्याला ज्या देवतांसाठी आपण अर्पण करत आहोत त्या देवतांना तो नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. एवढंच सांगायचं आहे की गणपती बाप्पाला तुळशीचं पान चालत नाही. जर तुमच्याकडून जर ही चूक होत असेल तर ती चूक थांबवायची आहे. आणि आपल्या रोजच्या देवघरामध्ये आपण साखरेचा, गुळाचा, शेंगदाण्याचा जो काही नैवेद्य आहे आपण दाखवतो आणि त्यावर आपण तुळशीचं एक पान ठेवत असतो. तर ते पान ठेवलेलं नैवेद्य जे आहे ते आपल्या देवांसाठी ठेवायचं आणि आपल्या गणपती बाप्पांसाठी वेगळा नैवेद्य ठेवायचा आहे. तर चला तर मग आपल्या व्हिडिओचा इथं शेवट घेते. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद करते. बाय बाय सगळ्यांना.